वेळ होतोय 7:31, 9 तारीख आहे आजची. आणि गाडीमध्ये CNG ठीकठाक आहेत, म्हणजे अजून पण 4 पॉईंट्स आहेत, तर आपण ट्रिप मारू शकतो. सॅटर्डे आहे आज, तर सॅटर्डेच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला कसं काम पण करावं लागणार. कमी रेटनी पण गाडी चालू शकते. तर आणि कसं आहे की सर्च पण नाही आहे बघा. तर बघायला गेलं ना तर नवी मुंबईमध्ये काहीच सर्च नाही. आपल्याला नवी मुंबई सोडावी लागणार लवकरात लवकर. तर मुंबई साईडची ट्रिप भेटली तर पटापट ॲक्सेप्ट करून निघून जायचं. आणि मी ऑपॉर्च्युनिटीमध्ये बघतोय ते इंटरसिटी बघा जरा, तुम्हाला दाखवतो इंटरसिटी. हे बघा 3 इंटरसिटी होत्या, पण आपण इंटरसिटी मारत पण नाही आणि ॲक्सेप्टन्स रेटमध्ये थोडासाच काम करू. उबरमध्ये जर चांगल्या ट्रिप भेटल्या तर ठीक आहे, नाहीतर मग ओला जिंदाबाद. आणि मी थोडा एरिया चेंज करायचा विचार करतोय, जस्ट बिकॉज की मला पटापट निघायचं आहे नवी मुंबईमधून. CNG पंप आहे बंद म्हणून परत आता MIDC मध्ये अंबरनाथ. वाव. हां, तर मी बोलत होतो की CNG पंप आहे बंद म्हणून मी MIDC मध्ये चाललो आहे. सो तिथे जाऊन CNG भरूनच घेतो. आणि CNG भरता भरताच एखादी ट्रिप लागली तर आपण एक 50 ते 80 किलोमीटर गाडी चालू शकते. एवढा CNG मध्ये रेंज आहे गाडीचा. तर त्याच्यामुळे वाट बघतोय की एक तर चांगली तरी ट्रिप भेटू दे लवकरात लवकर, नाही तर CNG तरी भरून होऊ दे. लय जणच ना लाईनमध्ये उभे आहेत, म्हणजे जो माझा अड्डा आहे ना साई, तो पल्लवी अविदा, ते जवळजवळ 7-8 गाड्या तिथं अशाच उभ्या आहेत. मुंबईमध्ये खारघर सेक्टर 36 मधून कुर्ल्याला जायचं आहे. ही ट्रिप लागते कल्याणची, कल्याण मुरबाड रोड. दुसरी आहे चेंबूर. प्रीमियर कॅटेगरीमध्ये पण रेट बघा, 28 किलोमीटरचे 407 रुपये देते. CNG मी भरला आताच, 482चा CNG बसला. म्हणजे काल मग CNG आपला, म्हणजे काल किती रुपयाचा CNG गेला काय समजलं नाही मला. 700, 800, 900, 1000, 1100, 1100 रुपयाचा CNG गेला, काय माहिती. कधी कधी CNGचा कॅल्क्युलेशन पण समजत नाही. जिथपर्यंत पूर्ण एम्प्टी होत नाही ना CNG टँक, तिथपर्यंत प्रॉपर समजतच नाही मला. कन्फ्युजन असतं नेहमी. वेळ होते 8:17 आणि कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती आलो आहे. खारघरमध्ये घेऊन जायचं आहे. कुछ कमाया नहीं और गाडी 7.7 किलोमीटर चाला. लॉंग हे CNG पण पंप मला बंद भेटला, त्याच्यावरून हा पिकअपच जवळपास 2.8 2.9 किलोमीटरच्या आसपास होता. झालं, मी विचार केला जाऊ दे, काही इश्यू नाही. कस्टमरला कॉल केला, त्यांना बोललो की आलो आहे पिकअप लोकेशनवरती. ते बोलले की थांबा, आलोच लिफ्टमध्ये. भावानो, मी आलो आहे प्रॉपर अलिबागमध्ये नाही आहेत, अलिबागच्या थोडंसं अलीकडे आहे. तर कस्टमरला जरासं खुश केलं. गाडी आपली चालली आहे 80 किलोमीटर. आणि हे बघा, हे अजून बंद नाही केलं आहे, म्हणजे कंप्लीट नाही केलं आहे. कंप्लीट करूया. अरे ह्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल, 1 मिनिट. ट्रिप एंड करण्यासाठी कॉन्टॅक्ट करावा लागेल. कस्टमरचा तो असतो ना इंटरसिटी कंप्लीट करायचा OTP नंबर, तो मी घेतलाच नाही आणि मी विसरलो घ्यायला. त्यांना कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता तसा, पण मी त्यांचा बिझी लागत होता फोन. डायरेक्ट गेलो रिसेप्शनमध्ये, ते तिथंच होते. आणि त्यांना बोललो की अरे OTP नंबर सांगा. ते सांगितला. आणि आता बघू रिटर्न ट्रिप लागते का. स्वप्नील, ओके, कॉल येतोय. हा एक सबस्क्रायबर आहे आपला. हॅलो. सकाळपासून काय ट्रिप व्यवस्थित भेटत नव्हत्या, म्हणून विचार केला की चला यार इंटरसिटी म्हणजे भेटली आहे तर मारून घेऊया. तर खूप चांगला रेट भेटला. 80 किलोमीटरचे, 80 किलोमीटर नाही, 70 किलोमीटरचे 1450 रुपये भेटले. आणि मी कॅश कलेक्ट केली, कारण
आज सॅटर्डे आणि उद्या संडे आहेत. उबरमध्ये जर काम केलं तर हा आपल्याला दररोज सारखा पेमेंट देणार नाही, तो सोमवारी रिलीज करणार. आणि आपल्याला पेमेंटची आता सध्या गरज आहे, तर त्याच्यामुळे कॅश घेतली मी कस्टमरकडून आणि वाट बघतोय लागेल का एखादेक. आज बऱ्यापैकी मुंबईच्या सगळ्या गाड्या अलिबागमध्ये दिसत आहेत मला. MH2 MH3 चला नाचायला. ट्रक मध्ये बंद पडलाय तिथे आणि फुल ट्रॅफिक आहे पाठीमागे. काय झालं ट्रकला काय माहिती, असं मजबूत अडकले आहेत ना सगळेजण, तर त्या साईडच्या गाड्या कंटिन्यू येत राहतात. तो गाणं मला आठवतो, सहलीला जायचं सहलीला. ही JSW पासून ते पोयनाड पर्यंत फुल ट्रॅफिक आहे, जाताना पण आणि येताना पण. कारण रस्ता कंजेस्टेड होतो ना तिथे, म्हणजे मार्केट वगैरे आहेत, मध्ये गाड्या वगैरे घुसतात, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक आहे. आता मी चुकी केली, इंटरसिटी ट्रिप घ्यायला नव्हती पाहिजे. जर घ्यायला पाहिजे होती तेव्हा जेव्हा संडे असता, कारण संडेला चान्सेस असतात रिटर्नचे. आता आहे सॅटर्डे, अलिबागला लोक चाललेत आणि उद्या आहे संडे, तर उद्या लोक काय करतील, कॅब बुक करतील. तर माझा थोडासा डिसिजन चुकला. मला वाटलं की यार भेटतील म्हणून ट्रिप्स, पण नाही भेटली. आता मी बघतोय तर अलिबागच्या त्या नावाच्या इथे सर्च चालू झाला. तरी मी जवळपास 1-1.5 तास तरी थांबलो तिथे. हे बघा, हे असं चालू झालं तिथे. तर जाऊ दे, काय नाही, एक्सपिरियन्स. माझ्या चुकांवरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल की बाबा जर अलिबागची इंटरसिटी लागते तर कशा प्रकारे काय पुढचा नियोजन तुमचा होऊ शकतो. तर मला काय, हे MT तरी गेलं तरी मला इतका काय फरक नाही पडत. हा भलेही गाडी 10 रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालेल तसं बघायला गेलं तर. अजून पण चान्सेस आहेत, अजून पण ट्रिप लागू शकतात कुठूनही कशा, नशिबाच्या पुढे काही नाही. पण सहसा आहेत, जर तुम्ही अलिबाग इंटरसिटीचं मारत असाल शनिवारी तर जरा विचार करून, रिटर्नचा चान्स थोडासा कमी आहे कम्पेअर टू संडे. बघा, ह्या ब्रिजच्या पण पुढे अजून ट्रॅफिक आहे. आणि मी आहे ना ट्राय केला बस स्टॉपच्या इथे, एक कार्लेखिंड बस स्टॉप आहे, तिथे पण ट्राय केला. त्यानंतर पेझारी, पोयनाड, तिथे पण बस स्टॉप आहे, तिथे पण ट्राय केलं म्हणजे की सीटा भरून घेऊन येऊ शकतो. म्हणजे ॲटलिस्ट 500 रुपये तरी निघतील किंवा 400 रुपये तरी निघले तरी बस आहे. 100-100 प्रमाणे बसचा रेट पण तेवढाच आहे. तर तिथे पण कोणच नाही, लिटरली एक माणूस नाही. तिथेच मला समजलं की माझं नियोजन चुकलेलं आहे, थांबून काय अर्थ नाही. आणि अजून एक ऑप्शन होतं माझ्याकडे, डायरेक्ट घरी जायचं, पण आई पण घरी नाही आहे. जर ती घरी असती ना तर सर्व्हिसिंगला एक दिवस कसं तरी मॅनेज पुढे ढकलला असता मी, नाहीतर मग थोडीशी अजून पुढे सर्व्हिसिंग ढकलली असती आणि मग आलो असतो. MT तर नसतं जावं लागलं, एवढं गॅरंटी होती. पण नशीब नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही, चालतंय. किती वेळा तरी एक मानून चालू आहेत की अलिबागच्या घरातून डायरेक्ट घरी चाललो आहे विदाऊट ट्रिप, असं मानून चालायचं. कारण बघा, डिसअपॉइंटमेंट होऊन काय फायदा नाही आहेत. आपण प्रयत्न केला. ओ माय गॉश, या लोकांना रूल्स वगैरे काय नाही का? या लोकांना रूल्स वगैरे काय नाही. MH01 EV 0005. आम्ही नॉर्मल माणसं आहेत, ती मूर्ख माणसं आहेत, है ना. या लोक बघा ह्याच्या पाठीमाठी हा पण आय एम सो सॉरी, 4थ्या गिअरवरती गाडी होती. काय कॅप्चर झाला भाई, खतरनाक. असेल कोणतरी मंत्री संत्री. मी कॅल्क्युलेशन करत होतो, आत्ता टाईम होते 2:24 आणि मी पुढे का काम करत नाही हे पण मी तुम्हाला सांगतो. पण सर्वात आधी तुम्हाला अर्निंग सांगतो. 1640 रुपयाची टोटल अर्निंग आहे आजची, आणि गाडी चालली आहे 146 किलोमीटर. तर जर कॅल्क्युलेट केलं तर 11 रुपये 23 पैशाच्या रेटने आज गाडी चालली आहेत.
तर आता मी सांगतो की अलिबाग इंटरसिटी मी घेतली का. मला असं वाटलं की मला अलिबाग इंटरसिटी भेटली म्हणजे घेतली आहे तर मला रिटर्न पण भेटेल, पण रिटर्न मला ट्रिप काय भेटलीच नाही. शेवटी मी काय केलं की डिव्हाइस चालूच केला. आत्ता जस्ट मी या बिल्डिंग खाली आलो आणि बंद केला उबरला. आणि माझा पास पण आता एक्सपायर झाला आहे. तर आता मी जर गो ऑनलाईन केलं तर इथून मला ट्रिप लागतील चांगल्या चांगल्या. पण आता पास जर ॲक्टिवेट झाला ना तर उद्या प्रॉब्लेम आहे, कारण उद्या मला 1 मिनिट उद्या मला सर्व्हिसिंगला द्यायची आहे गाडी. तर सर्व्हिसिंगला द्यायचे असल्या कारणाने आता जो मी पास ॲक्टिवेट होईल ना तो वाया जाणार. उल्हासनगर वगैरे बघा चांगले अशा ट्रिप लागतात. 34 किलोमीटरचे 609 रुपये. हे बघा वसई विरार. तर त्याच्यामुळे मी आता काम करत नाही आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस गेला आहे. ठीक आहे, ठीकठाकने झाला धंदा, काही हरकत नाही, कधी ना कधीतरी होतोच असं. तर असं म्हणून व्हिडिओला एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. उद्या ऑराचा सर्व्हिसिंगबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. सो बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.